नमस्कार. कळवण येथील धक्कादायक घटना समोर आलेली आहे. नुकतेच 10वीचे पेपर जे पार पडलेले आहेत, या पेपरमध्ये इंग्रजी विषयाचा पेपर एका क्लासमध्ये 25 विद्यार्थ्यांना देण्यात आला, परंतु फर्स्ट क्लास इंग्लिश, सेकंड क्लास इंग्लिश आणि थर्ड क्लास इंग्लिश या असे 3 प्रकार इंग्लिशमध्ये असतात. त्याच्यामधला फर्स्ट क्लास जो पेपर असतो तो पेपर थर्ड क्लास इंग्लिश विषयाचे विद्यार्थी असताना देखील त्यांना देण्यात आला. यामध्ये जे केंद्र प्रमुख आहे त्या केंद्र प्रमुखांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार सर्वस्वी समोर आलेला आहे. या विद्यार्थ्यांना अक्षरशः जो पेपर सोडवता येत नाही तो पेपर त्यांच्या ताब्यात मिळाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अक्षरशः 1 तासभर बसून राहून तो पेपर न लिहिता विद्यार्थ्यांनी तसाच परत केला. त्यानंतर शिक्षण मंडळाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षण मंडळाने सदरील घटनेची चौकशी लावलेली आहे. या संदर्भात बोरसे म्हणून जे शिक्षण अध्यक्ष आहे शिक्षण मंडळाचे, त्यांनी याबाबत चौकशी केली आहे आणि याबाबत आपल्याशी चर्चा देखील केलेली आहे. मुळात त्या दिवशी कळवण केंद्रावर इंग्रजी माध्यमाची परीक्षा होती आणि ती राज्य मंडळाचीच परीक्षा होती. त्यामुळे CBSEचा वगैरे काही विषयच नाही. त्यामध्ये फक्त राज्य मंडळाचे जे काही लँग्वेजचे प्रकार असतात, फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज, तर त्यानुसार ते जे काही फर्स्ट लँग्वेजचे विद्यार्थ्यांचे पेपर आहे ते थर्ड लँग्वेजच्या विद्यार्थ्यांना दिला गेला. इंग्रजी विषयाचाच पेपर दिला गेला होता. तो तर लँग्वेज चेंज आहे, त्याच्यामध्ये काठिण्य पातळीचा थोडाफार फरक असतो आणि त्या अनुषंगाने जे काही केंद्र संचालक आणि त्या केंद्र पातळीवर जी काही झालेली चूक आहे त्यांच्याकडे जे नजर चुकीने ते पाकिट दिलं गेलं आणि त्यानुसार ते डिस्ट्रीब्यूट झालं. परंतु जेव्हा ते पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं आणि त्यानुसार मग ते आम्हाला त्यांनी कळवलं. ते कळवल्यानंतर आम्ही ते जे पेपर आहेत ते पेपर बोर्डात मागून घेतलेले आहेत. त्यांचं इथे बोर्डात त्यांचं स्पेशल असेसमेंट होणार आणि त्याप्रमाणे जर समजा वाटत की विद्यार्थ्यांना त्या काठिण्य पातळीमुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात व त्यांच्यावर इनजस्टिस होतं व अन्याय होतो, तर ते विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही या पद्धतीने आम्ही ते गुणदान मंडळाच्या नियमानुसार आम्ही करणार आहोत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणारच नाही, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे. विद्यार्थ्यांनी असं म्हणजे निरुत्साहात जाण्याचं, डिप्रेशनमध्ये जाण्याचं काही कारण नाही आहे. कारण मंडळ कधी विद्यार्थी हिताचा विचार करतं आणि मंडळाची नियमावली ठरलेली असते की अशा वेळी जर अशा घटना घडल्यात तर त्यावेळी काय उपाययोजना करावी हे मंडळाचं यापूर्वीच ठरलेलं असतं. म्हणजे मंडळाची विशिष्ट नियमावली आहे आणि त्यानुसार जो घडलेला प्रकार आहे तो घडलेल्या प्रकारात आम्ही मंडळाच्या नियमावलीनुसार कार्यवाही करणार. विद्यार्थ्याचं कुठेही नुकसान होणार नाही याची पूर्णपणे मंडळ दक्षता घेणार. आणि मूळ मुद्दा असा आहे याच्यामध्ये की यात मंडळाने चूक केली बुवा किंवा मंडळ याला जबाबदार आहे बुवा असं म्हणता येणार नाही. परंतु मंडळात जे काही कार्यप्रणालीतले जे काही घटक आहेत ते काम करून घेताना आम्ही जे काही कनिष्ठ महाविद्यालयाचे किंवा विद्यालयाचे जे कर्मचारी असतात त्यांच्या मार्फत आम्ही काम करून घेत असतो आणि त्या व्यवस्थेतनं ही झालेली चूक आहे म्हणून त्याला मंडळ जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही. परंतु त्या मंडळातल्या काम करताना जे जे कोणी घटक असतील त्यात ते जबाबदार घटकांवर आम्ही मंडळाच्या नियमानुसार त्यांची इन्क्वायरी करून यथोचित आम्ही कार्यवाही करणारच. सदरील घटनेत त्या शिक्षण विभागाचे जे केंद्र प्रमुख आहे त्यांच्यावरती कडकात कडक कारवाई व्हावी अशीच मागणी पालकांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी देखील मागणी यावेळेस पालकांच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी डिप्रेशन मध्ये देखील गेलेले आहेत, तरी विद्यार्थ्यांना या गोष्टीतून कायद्यात तशी शिक्षण मंडळाच्या असेल तसं 10वीच्या बोर्डात SSC बोर्डात जी तरतूद असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांना जी सवलत देता येईल ती सवलत देण्यात यावी अशी मागणी पालकांच्या वतीने पत्राच्या द्वारे असेल तसेच इतरही माध्यमातून असेल करण्यात आली आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.